आगी को आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं, कॉमेडी ची बुलेट ट्रेन को लाफ्टर का बाप कहते हैं. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. एक मिनिट, हे काय याला कोणी आणलं इकडे? मृण्मयी एक मिनिटं, आपले प्रोड्युसर आहेत ना, त्यांच्या मुलाचा हट्ट होता की त्यांना आज शूटिंग मध्ये तो पेंग्विन हवा होता म्हणून त्याला आज आणलेलं आहे. तर प्लीज जरा आजचा दिवस बेअर कर प्लीज प्लीज. पण याचं काम काय रे, म्हणजे इथे करणारे काय? ते प्रोड्युसर सांगतील. म्हणजे थोडक्यात काही कामाचा नाहीये. तू एक काम कर, तू जा त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बस. हा, मला कार्यक्रम सुरू करू दे. बरं, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, म्हणजे आल्या आल्या शेरोशायरी का म्हणून, तर त्याला कारण असं आहे की आज आपले जे पाहुणे इकडे येणार आहेत, तर ते आल्या आल्या ना प्रत्येकाला शेर व्हायला लागतात. हास्याचा महापूर येतो. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचं. मराठीमध्ये प्रथमच पिंटूबाजी. मोहतरमा, मेरे पगड़ी का रंग लाल है, क्रिकेट में टेनिस का बॉल है, मेरे ड्राइवर का नाम जमाल है और ये बुलेट ट्रेन तो कमाल है. पितूजी, तुमचं या मंचावरती खूप 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 स्वागत. ऐसे नहीं, ऐसे थोड़ी ना होता है स्वागत. आओ गले मिलो. मला एक सांगा, तुम्ही इकडे आलात ते आम्हाला माहिती आहे, तुम्ही येणारच होतात. हे कोण आहेत? माझं नाव बंडू बँडवाला आहे. तुम्ही इकडे कसे आलात? हे एस टी महामंडळाचे एस टीने आलोय मी. नाही, कसे म्हणजे इथे कशाला आलात असं विचारायचंय. हिचे कशाला आलो म्हणजे काय, आमच्या गावाकडे कॉमेडीची बुलेट ट्रेनचा हा कार्यक्रम एकदम जबरदस्त हिट आहे एकदम. हा मग, आणि हे जे बँडवाला आहे ना, तो आमिर नाव आहे त्याचे. आमिर ह्या शो मध्ये येण्याच्या आधी तो लय गरीब होता. हसू नको हे आमिर. ह्याच्या शोमुळे तुला परदेशामध्ये वेगळे शो करायला मिळाले. इस्राईल, बँकॉक, कुठे कुठे जातो, लिहिता तरी येतं का तुला? हसू नको, मला सुद्धा फेमस व्हायचंय म्हणून हिथं आलोय मी. चला मिठी मारूया. तुम्हाला का का म्हणजे सेलिब्रिटीला मिठी मला काय कुळकुळा नुसता. बरं, मला एक सांगा, तुम्ही असे का बोलतायत आता फट आहे म्हणून? नाही, ते बाय बर्थ फट आहे माझ्या. ते तुम्हाला इतिहास सांगतो. मी आधी माझ्या वडिलांचा ना असा ब्रॉस बँड होता, तर त्याच्यामध्ये मी अशी पिपाणी वाजवायचो. तर त्या पिपाणीला अशी ब्लेड अशी पिपाणीला, तर त्या ब्लेड अशी वाजवायचं म्हणजे अशी वाजवायचो. अशी वाजवायचा ती ब्लेडनी माझ्या जिभेला अशी ती ब्लेड कापल्या गेली म्हणून संपूर्ण तोंडामध्ये असं नुसतं ब्लेड आलं लाल लाल. ब्लेड 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 नाही, ब्लेड नाही, ब्लड म्हणायचंय का तुम्हाला? ब्लड आलं असेल ना तोंडात. हा, म्हणजे आधी जे बोललो ते ब्लेड आणि नंतर आलं ते ब्लेड. ब्लेड 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 आया तो आएगा बटर. अरे हम करते हैं कॉमेडी थिएटर और थिएटर के बाद सीधी आती है क्वार्टर. मला बोलू जाणार आहो. त्याच्यानंतर मग मी त्या फिपानीचा नाच सोडला. त्याच्यानंतर मी ड्रम वाजवायला लागलो. ड्रम वाजवायला लागलो. मग मी कधी कधी ड्रम समजा घरी विचारला तर तोंडानीच आवाज काढायला लागलो मी ड्रमचा. कसा? असं वाजवायचं मी. जबरदस्त. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. तर आता तुम्ही ज्याच्यासाठी इकडे आलेले आहात, म्हणजे शो एन्जॉय करायला, तो करता का? मी जाऊन बसता का प्लीज? ओय गुरु, चलो आओ बैठे सीट पर. हे कोचावर कोण आहे करकोचा? अरे हे काय, कोण टॉर्टॉइज आणलाय हो? ये टॉर्टॉइज नहीं जी, ये टॉयज है. एक मिनिट, टॉर्टॉइज पण नाहीये, टॉयज पण नाहीये, ते पेंग्विन आहे. ये पेंग्विन तो बर्फ विच रहता है. वो इतने कहाँ से आया? नाही, त्याचं काय आहे, म्हाडाचा फ्लॅट लागलेला पेंग्विन आहे तो. कुठल्याही हवामानामध्ये नक्की जगेल. त्यामुळे जाऊन प्लीज बसा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू.
बाजी, आता तुम्ही इकडे आला आहात म्हटल्यानंतर कुठल्या तरी सिनेमाचं प्रमोशन हे झालंच पाहिजे ना. बनताय ना, बनताय. म्हणजे कसं असतं, एखाद्या गोष्टीचं नाव आपल्याला आठवलं नाही तर आपण असं पटकन म्हणतो ना की XYZ गोष्ट आहे बाबा, किंवा XYZ सिनेमा आहे. तर YZ हेच नाव घेऊन आता एक सिनेमा येतोय. तर अशा YZ सिनेमाची YZ टीम आपल्या सगळ्यांना भेटायला इकडे आली आहे. आपण त्यांना मंचावरती बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सई तामणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, अक्षय टंचाळे आणि क्षितिज पटवर्धन यांचं. तुम्ही मनमानी मॅडम, तुम्ही सारखा आता. काय 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 करायचं? एक मिनिट सारखा तुम्ही मनमानी मॅडम. जबरदस्त. पूर्णताई तुम्ही तिकडे सारखा. मला राऊंड मारायचा, मला प्रत्यक्ष आज मी जवळून बघायलो मॅडमला. तुमचा लय फॅन. एक सेल्फी प्लीज. आता नाही, ते सगळं नंतर मिळणार आहे. काय चाललंय तुमचं? रेप्युटेड शो आहे आपला. हे असं वागतात का? नीट वागणार असाल तर इकडे बसवी, नाही तर बाहेर पाठवी ना. पण मला त्यांच्यावर नंतर चालेल. पण काय दिसत्यात या सई मॅडम, जबरदस्त. सई सॉरी, म्हणजे आमच्याकडे सुद्धा अशी YZ मंडळी भरलेली आहेत जे मनाला येईल तसं वागतात, बोलतात. दुर्लक्ष करायचं. आम्हाला तुमच्या सगळ्यांशी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण एक परफॉर्मन्स झाला की आपण बोलूया. तोपर्यंत तुम्ही बसू शकता आणि आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता. पहिल्या स्किटकडे वळूया. काय झालंय, तुम्ही आलात ना, तुमच्या पाठीमागे एक लग्नाची वरात सुद्धा आली आहे. थांबा, तुम्ही उठू नका, कारण त्या वरातीमध्ये वाजवायला आपल्याकडे वेगळे वादक आहेत. तर बघूया ती वरात इकडे येऊन नक्की काय गोळ घालतीये ते. तुमच्यावरनं वावलतोय हा. आणि जेवून जायचं सगळ्यांना आमंत्रण नाही जेवायचं. काय जमातली हा. ए बजाव बजाव. तू कोण आहेस बसा रे? तू कोण आहेस? मी पण म्हणजे नाव उगाच काय मुंडवल्या बांधली आहेत. म्हणजे तुझं लगीन आहे? हो. मी नाही वाजवणार. चल रे. तू जर वाजवलंस ना, पुढच्या तारखा तुझ्या कॅन्सल बॅट. अरे बॅटवाले, अरे जाऊ नको. अरे माझं लग्न थांबल वासाड्या. वासाड्या तू आराम कर आता. झालं पापार पिपर वाजवायचं. लग्न वाजवायचं नाही मला. माझं लग्न आहे, मग माझं लग्न थांबल ना. सगळ्यांनी याचं खोबरं बघा. या तोंडाच्या माणसाचं जर लग्न होऊ शकतं तर मग माझं नाही लग्न होऊ शकत.